खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची एक टीम ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी संध्याकाळी तिकडे गेली होती आणि वेगवेगळे महाराष्ट्रातले ग्रुप होते, त्यांच्याशी माझं बोलणं करून देत होते. सरकार देखील त्यांच्या पाठीशी होतं. मुख्यमंत्री स्वतः तिथल्या प्रशासनाबरोबर सातत्याने संपर्कात होते आणि मी देखील त्या ग्रुपशी बोलत होतो. परंतु तिथल्या प्रत्येक ग्रुपच्या भावना ज्या आहेत या अतिशय म्हणजे एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये होतं. एक पॅनिक सगळे झाले होते आणि त्यांना लवकर आपल्याकडे पुन्हा आपल्या घरी परतायचं होतं आणि म्हणून ते सांगत होते आम्हाला लवकर इथून यायचं आहे. खरं म्हणजे बघा, मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मी देखील एक संवेदनशील माणूस असल्यामुळे आणि असं कुठेही संकट आपत्ती आली की मला मग चैन पडत नाही आणि फक्त फोनवरून बोलण्यापुरतं मर्यादित देखील मला राहता येत नाही आणि म्हणून मी तत्काळ श्रीनगरला जाण्याचा, काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या अगोदर आपले मंत्री गिरीश महाजन देखील तिकडे पोहोचले होते आणि मग एक जवळपास 5 विशेष विमानं देखील त्या ठिकाणी रवाना झाली आणि त्यातून आपल्या या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या अनेक, पुणे असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, इतर ठाणे जिल्ह्यातले अनेक लोक, जे शेकडो लोक पुन्हा या ठिकाणी सुरक्षित आले आणि मी तिथं गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही भावना होत्या, एक त्यांना सुरक्षित वाटलं की बाबा आपला माणूस कोणीतरी आले आहे आणि आपल्याला आधार द्यायला आला आहे. एक मॉरल सपोर्टची गरज असते आणि तो मॉरल सपोर्ट देण्याचं काम तिथं गेल्यानंतर त्यांनाही मिळाला आणि आपला माणूस भेटल्यानंतर, दिसल्यानंतर जे काही समाधान असतं आणि एक सुरक्षितता की बाबा आता आम्ही सुखरूप पुन्हा जाणार, हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आणि म्हणून ही आपली कर्तव्य आणि आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी केले.